हॅलो भावांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या चॅनलवरती. मी ऋषिकेश डोके, एक मराठी मूव्ही रिव्ह्यूवर. बॉर्डर 2 नंतर लोकांना वरुण धवनला सॉरी म्हटलं होतं, वाटलं सुधरेल. पण भावांनो, नवीन ट्रेलर आलाय, है जवानी तो इश्क होना है. आता लोक स्वतःला सॉरी म्हणतात. 3 मिनिटाचा ट्रेलर बघून वाटतंय 30 वर्ष मागे 90च्या दशकात गेलोय. वरुण कुठे दिसतच नाही. कधी सलमान बनतो, कधी गोविंदा, तर कधी अक्षय कुमार. बाप डायरेक्टर, लेक हिरो आणि सोबत 3 हिरोईन्स. मेकर्स म्हणतात पिक्चर ओरिजिनल आहे, पण सगळ्यात जुनाच मसाला आहे. मनीष पॉलचा तोच लाऊड रोल मृणाल ठाकूर निवडून रेडे रोल्स करते आणि मोनी रॉयला मम्मी बनवल्याची चवय हिरो एवढंच आहे. वरुण धवन असे एक्सप्रेशन देते जणू कुणीतरी त्याचा पापड लपवलाय. सगळीकडे फक्त ओव्हर ॲक्टिंगच. स्टोरीमध्ये डबल मिनिंग डायलॉग आणि गरम मसाला भरपूर बघायला मिळेल. राकेश सावंतच्या लेवलचे जोक्स चोरलेत. एकही जोक धड हसवत नाही बरं का, पण शेवट हा कचरा बघून हसू यायला लागलंय. जुनं चुनर गाणं ऐकून मूड फ्रेश होतोय. गाणी आणि पोरी बाहेर आहेत, त्यामुळे 5 जूनला 10 कोटीचं ओपनिंग आरामात लागेल. बॉसने सुट्टी जर नाही का नाही दिली तर त्याला हा ट्रेलर दावा ते स्वतःच्या पैशाने तुम्हाला ट्रिपवर पाठवेल. तर पूर्णपणे ओरिजिनल सिनेमा आणला यांनी आणि गाणी तर एकाचं पण चोरलं नाही. ते सलमान खानचं ओरिजिनल चुनर गाणं हे ते अजिबात ह्यांनी चोरलेलं नाही. यांचं टायटलच सॉन्ग ते आहे. आणि असं जर तुम्हाला वाटत नसेल, मी बोलतोय ना, तुम्हाला रिमेक तर धुरंधरच आहे. सिनेमा बघा, तुमचं माइंड इतकं फ्रेश होईल की तुम्ही आत्महत्या करण्यासाठी नवीन दोरीवर चाल. काय तुम्हाला सांगायचं आता. तर बाहेर मी 5 जूनला ये जवानी तो इश्क होना हेच्या बाजूला लागणाऱ्या अनुराग कश्यपच्या बंदर मूवीसाठी मॅड एक्सप्रेस आहे. बाहेर माझा तर तो सिनेमा बघून मूड बनेल. बाकी तुम्ही लोक सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, कमेंट करून नक्की कळवा आणि हा सिनेमा बघायला नक्की जा प्लीज. इंडियन सिनेमाचा प्रश्न आहे, कारण हा सिनेमा आल्यानंतर याचं उत्तर कोणाकडे नसणार. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, राम राम भावांनो.